नमस्कार मित्र, मी शिरीष लहाडे. माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही 2-3 दिवसापूर्वी मित्र कंपनी गप्पा मारत असताना माझ्या काही मित्रांनी मला विचारलं की पाकिस्तानने पुढाकार घेऊन अमेरिका, इराण यांची भेट घडवून आणली, त्यांचा वार्तालाप घडवून आणला. हा पुढाकार भारताने का घेतला नाही? भारताचं महत्त्व वाढलं नसतं का? ट्रम्प आणि मोदी मित्र आहेत असे ते दोघं सांगतात. ट्रम्पने मोदींना महत्त्व द्यायला पाहिजे होतं. पाकिस्तानसारख्या दुबळ्या आणि लाचार देशाला कशासाठी महत्त्व दिलं? त्याचं कारण त्यांना मी समजून जे सांगितलं तेच तुम्हाला आता सांगत. ट्रम्प हा अतिशय लहरी माणूस आहे. शब्दाला अजिबात पक्का नाही. आत्ता एक सांगेल तर थोड्या वेळाने दुसरंच त्याच्या विरोधामध्ये बोलून जाईल. भारत त्याची गरज त्यांना चीनच्या विरोधासाठी गरज आहे. मोदी माझे मित्र म्हणत आहेत असलं तरी मोदींचं महत्त्व त्याला सहन होत नाही. मी जर परवाचं त्यांचं भाषण पाहिलं असेल की चीन आणि भारतसारख्या नरक देशातून तिथले लोक अमेरिकेत येतात आणि स्थायिक होतात. तिथं मुलं जन्माला घालतात आणि त्यांना नागरिकत्व मिळतं. त्याला ट्रम्प यांचा विरोध आहे. बोलताना त्यांनी सांगितलं की भारत हा नरक आहे, अतिशय द्वेषी. हा माणूस विश्वास ठेवण्यालायक अजिबात नाही. दुसरा प्रश्न आहे इराण. तर इराण जरी आपण मित्र मानत असलो तरी इराणने आत्तापर्यंत भारताच्या प्रत्येक कृतीला, म्हणजे जेव्हापासून तिथं धार्मिक सत्ता आलेली आहे तेव्हापासून त्याने काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे. आपण जेव्हा ऑपरेशन सिंदूर केलं तेव्हा त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे. प्रत्येक वेळेस त्यांनी भारताच्या विरोधात पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे. बरं, तिथले जे लोक आहेत ते सुद्धा लहरीच आहेत, ज्याला आपण अडल्ट हट्ट मानतो आपण, नाही का? की नाही म्हणजे नाही. आता पहा, तुम्ही पाहिलं असेल की अमेरिकेने एवढं त्यांना बंधनं घातले तरी त्यांचा हट्टीपणा कमी होत नाही. देश बुडाला चालेल, नुकसान झालं तरी चालेल, लोक मेले तरी चालेल, पण आम्ही आमची माघार घेणार नाही. ही जी त्यांची भूमिका असते ही चांगल्या राज्यकर्त्याचं लक्षण नाही. त्याच्यामुळे या दोघांना एकत्र आणून स्वतःचं हसं करून घेण्यात काही मतलब नाही, हे मोदींनी ओळखलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी अजिबात पुढाकार घेतलेला नाही. की दोन वेड्या लोकांना आणायचं आणि आपलं हसं करून घ्यायचं. दोघं जण पुढाकार घेतलेला हो मीटिंगमध्ये हो म्हणतील आणि घरी गेले की नाही म्हणतील. हे माहिती असल्यामुळे मोदींनी त्यांच्या बाबतीत मध्यस्थी करायची भूमिका टाळली. ते पेपरला वाचलं असेल, टी व्हीवर पाहिलं असेल की ट्रम्प यांनी 2 वेळा मोदींना फोन केला. एकदा ते 40 मिनटं सतत बोलत होते. त्याच्यामध्ये काय होतं? हवा पाण्याचे थोडेच प्रश्न होता. हाच प्रश्न होता इराण, की तुम्ही इराणला समजून सांगा, तुम्ही थोडा पुढाकार घ्या, तुमचं महत्त्व जास्त आहे. मोदींनी स्पष्ट शब्दात सांगितलं की या तुमच्या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा माझा विचार काही नाही. युद्ध होऊ नये, दोघांनी शांततेने राहावं असा आमची इच्छा आहे. पण दोघांना एका टेबलावर आणायचं आणि दिल्लीमध्ये ती मीटिंग घ्यायची, हा आगाऊपणा करायला मोदी तयार नाही. कारण त्याच्यात यश येणार नाही हे माहीत. मी पाहिलं असेल आता पाकिस्तानमध्ये दुसरी मीटिंग होणार होती. सगळे हॉटेल बुक झालं, रस्ते बंद केले. पाकिस्तान वाट पाहत आता की स्वतः कदाचित ट्रम्प येतील. दोघांनी कॅन्सल. त्यामुळे हे 2 देश आहेत, इराण आणि अमेरिका, दोघं लहरी नेत्यांच्या हातामध्ये आहेत. दोघं जण पोरकट म्हणून, म्हणजे क्षमताच्या राजकारणाला शब्दाला जागणारे नाहीत. ट्रम्पने सांगितलं आम्ही युद्धबंदी करू, आणि हॉर्मुझ मधून जहाजं जातील त्याच्यावर गोळीबार करतात. इराणने सांगितलं आम्ही युद्धबंदी करू, हॉर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर गोळीबार करतात, जाऊ देत नाही. म्हणजे तुम्ही युद्धबंदी केली म्हणजे नक्की काय केलं? नाही. त्याच्यामुळं या दोघांनी देशांवर विश्वास ठेवण्याच्या लायकीचं नाही.
आता प्रश्न असा आला की हे किती काळ चालेल. ही जी युद्धबंदी झालेली आहे हे दोघांच्या संमतीने म्हणण्यापेक्षा दोघांच्या अडचणीमुळे केलेली आहे. दोघांचाही मोठं प्रमाणात नुकसान झालेलं. अमेरिकेचं 100 अब्ज डॉलरचं नुकसान झालं. दारुगोळा संपलेला आहे. एवढे त्यांनी बॉम्ब वर्षा केला, पण इराणने माघार घेतली. इराणचं खूप नुकसान झालं. त्या काही इमारती पडल्या, तेहरान शहर वैचराक झाले. पण आता त्यांना आणखी अण्वस्त्र बनवण्यासाठी, अण्वस्त्र म्हणजे आपण जे म्हणतो त्यांना इतर दारुगोळा बनवायचा आहे, त्याच्यासाठी वेळ पाहिजे. अमेरिकेला थोडा वेळ पाहिजे. हे 15-20 दिवसानंतर हे दोघांची तयारी झाली की पुन्हा युद्ध सुरू होणार. दोघांपैकी एकाचा पूर्ण पराभव झाल्याशिवाय हे युद्ध थांबणार नाही. आता पाय युद्ध झालं इस्रायल इराणमध्ये. अमेरिका त्याच्या मदतीला आला. इस्रायल बाजूला राहिला आणि अमेरिका इराणमध्ये युद्ध चालू झालं. इस्रायल लेबनॉनवर हल्ला करतो. त्यांनी इराणवर हल्ले करायचे थांबवलं. हे जे त्रांगडं आहे हे न सुटणारं आहे. त्याच्यामुळे साधारणतः मेमध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे युद्ध पुन्हा भडकेल. पुन्हा तेलाच्या किमती वाढतील. त्याच्यामुळे भारताने होर्मुझ समुद्र दोन्हीतून येणाऱ्या तेलाचा नाद सोडून दिलेला आहे. रशिया, व्हेनेझुएला, ऑस्ट्रेलिया यांच्याकडून पेट्रोल डिझेल मागवायची सोय झालेली आहे. करार झालेले आहेत. आता तिथून अंगोलामधून सुद्धा आपण मागवलेलं आहे की त्याच्याशी होर्मुझ समुद्र दोन्हीचा काही संबंध नाही. थोडासा उशीर लागेल यायला, पण एकदा पुरवठा चालू झाला की तो अखंडित चालू राहील आणि भारताची पेट्रोल डिझेल टंचाई, गॅसची टंचाई पूर्णपणे नाहीशी. काय होतं की एकदा माणसाला अनुभवलं की या ठिकाणून येणाऱ्या मालाचा भरोसा नाही, तर आपण त्याच्या नादी लागत नाही. आपण दुसरीकडून पाहतो. इतक्या दिवस कसे होते, कतार, ओमान, UAE जवळ आहे ना आपल्याला खूप, त्याच्यामुळे वाहतूक खर्च कमी होतो. त्याच्यामुळं आपण मॅक्झिमम तिथून मागवत होतो. पण गेल्या वर्षभरापासून जेव्हा लक्षात येतं की तिथं काही ना काही अडचणी येत होते, असं पाहिल्याबरोबर आपल्या परराष्ट्र खात्याने PMOने वेगवेगळ्या देशांशी करार करून पेट्रोल डिझेलची सोय केलेली आहे. त्याच्यामुळे भारतातल्या लोकांनी असं घाबरण्याचं काहीच कारण नाही की युद्ध चालू झालं म्हणजे काही आपल्याला त्याच्यामध्ये पडायचं नाही, असं भारताने धोरण ठरवलेलं आहे. पाकिस्तानला कोणीच विचारत नाही. अगदीच भिकारी देश म्हणून सगळ्या जगभर त्याचे सामान म्हणून त्यांनी पुढाकार घेतला. आणि अमेरिकेला पाकिस्तानची गरज काय, तर इराण पाकिस्तान बॉर्डर लागवड. तर कदाचित वेळ आली पायदळ झाडायची तर ते पाकिस्तानमध्ये उतरणार आणि तिथून पाकिस्तानातून इराणमध्ये घुसणार. याच्यासाठी ते पाकिस्तानला महत्त्व देऊन राहिलेले आहे. आणि पाकिस्तान काय करतो, प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मागतो की आम्हाला पैशाची गरज आहे, आम्ही तुम्हाला आमचं विमानतळ देतो. आम्हाला पैशाची गरज आहे, आमचं बंदर आम्ही तुम्हाला वापरायला देतो. तुम्ही आता सौदी अरेबियामध्ये सुद्धा सैन्य पाठवलं 13,000, त्यांच्याकडून पैसे घेतले. त्यांच्याकडे पैसेच नाही ना. डॉलर हा चीजच नाही पेट्रोल खरेदी करायला. अन्नधान्य खरेदी करायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्याच्यामुळे ते काहीही करायला तयार. आम्हाला पैसे द्या, तुम्ही म्हणाल ते करतो, तुमच्या घरी भांडेसुद्धा घासतो. त्याच्यामुळं पाकिस्तानला महत्त्व आलं असं नाही आहे. त्याचा इराणला लागून असणाऱ्या बॉर्डरमुळे त्याला थोडंसं महत्त्व दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं पाकिस्तान या मिटिंग अरेंज केल्या, त्याच्या दोन्ही याच्यामध्ये त्याचं पूर्णपणे महत्त्व कमी झालेलं आहे. त्या जगात चिथू झालेली आहे की पाकिस्तानने अरेंज करून त्यांना दोन्ही देशांना समजून सांगता आलं. मध्यस्थ काय असतो, तो मध्यस्थ दोघांना समजून सांगण्या इतकी ताकद पाहिजे. पाकिस्तानमध्ये काय ताकद, ट्रम्पला समजून सांगण्याची ताकद आहे त्या इराणच्या नेत्यांना समजून सांगायची ताकद आहे? काहीच नाही. त्याच्यामुळे फक्त आमची जागा वापरा एवढंच. तर या गोष्टीकडं मुद्दाम भारताने दुर्लक्ष केलेलं आहे. लोकांच्या मनात जी शंका आहे की पाकिस्तानचं महत्त्व वाढलं आणि भारताचं कमी झालं, असं अजिबात नाही आहे. वेड्या लोकांच्या नादी लागायचं ना, ही भूमिका असल्यामुळं भारताने पुढाकार घेतलेला नाही आहे. तर भारत सुरक्षित आहे. पेट्रोल डिझेलची टंचाई येत्या 8-10 दिवसामध्ये कमी होईल, कारण सगळीकडून जहाजं निघालेली आहे. रशियाने सांगितले की तुम्हाला हवं तेवढं
क्रूड ऑइल आम्ही तुम्हाला पुरवू. त्याच्यामुळं तो सुद्धा मोठा प्रश्न सुटलेला आहे. आणि भारताचं महत्त्व जे आहे ते हळूहळू तुम्हाला वाटतं लक्षात येतं महिनाभरानंतर की अमेरिका आणि इराण हे मोदींच्याच पायाशी लोळण घेतील की तुम्ही आमचं भांडण मिटवा. मी मागच्या एका व्हिडिओ सांगितलं की मोदींचंच महत्त्व आहे. आता तुम्ही पाहिजे ट्रम्पने 40 मिनटं बातचीत केली. पुढच्या वेळेस ते स्वतः व्हिजिट देतील न बोलवता आणि मोदींना रिक्वेस्ट करतील की मला याच्यातून बाहेर काढा. आणि नोव्हेंबरमध्ये तिथल्या त्यांच्या लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्याच्यामध्ये जर ते हरले तर त्यांच्यावर कदाचित इम्पिचमेंट येऊ शकते. त्याच्यामुळं ते मोदीला शरण आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचीच भारतीय लोक वाट पाहतात. आज आपण इथं थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.